आपला विषय कोणता आहे तर परमेश्वराला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग, ईश्वराला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग। आणि त्या मार्गामध्ये अशा काय गोष्टी आहेत तो मिळवण्यासाठी, अचीव करण्यासाठी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। ओहमपासून सोहमपर्यंत। त्याच्यानंतर दुसरा एक महामंत्र आहे तो म्हणजे गायत्री मंत्र, आणि तिसरा जो महामंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र। मित्रांनो, हे जर मंत्र आपण आयुष्यात योग्यरित्या, योग्य तऱ्हेने, योग्य स्वरात, योग्य लयामध्ये जर आपण ते म्हटले, गायलेत, ते ध्वनी जर आपल्या मुखातून निघाले, तो शब्दोच्चार आपल्या मुखातून निघाला, तर त्याच्यातून जी वातावरणातील होणारी जी ऊर्जेमधील आणि आपल्या ध्वनीतून होणारी जी अभिक्रिया आहे, त्या अभिक्रियेतून आपण या परमेश्वराशी, या ईश्वराशी, या सृष्टीशी एकरूप होऊ शकतो। गुरुकडून ज्ञान घेतलेलं आहे, प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्षात। तर तुम्ही एकलव्य आहात की नाही हे तुम्ही ठरवा, की तुम्ही अर्जुन आहात। जर अर्जुन असाल तर तुम्हाला साक्षात गुरुची आवश्यकता लागेल, द्रोणाचार्याची आवश्यकता लागेल। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव वंदनं मृत्युर्मुक्षीमामृता। त्या मंत्राकडे घ्या। तो मंत्र कसा आहे तो समजून घ्या। आपली ध्यानमुद्रा लक्षात ठेवा। दोन्ही आपल्या गुडघ्यांवरती पद्मासनामध्ये बसायचे, आणि पद्मासनामध्ये बसून आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती हे मुद्रा ठेवायची आहे। ध्यानमुद्रेमध्ये आपल्या अंगठा आणि पहिलं बोट हे आकाशाच्या दिशेने असावं। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, सूर्योदय झाला आहे, आपण नमन करून सुरुवात करतोय, आपल्या विषयावरती येतोय। आपला विषय कोणता आहे तर परमेश्वराला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग, ईश्वराला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग। आणि त्या मार्गामध्ये अशा काय गोष्टी आहेत तो मिळवण्यासाठी, अचीव करण्यासाठी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आता प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा आयोजित केला जातो आहे। मित्रांनो, हा महाकुंभमेळा 144 वर्षानंतर आलेला आहे। महाकुंभमेळा, कुंभमेळा हा दर 3 वर्षानंतर होत असतो, दर 3 वर्षानंतर होत असतो। पण हा एक 144 वर्षानंतर आलेला एक महाकुंभमेळा आहे। आणि ही जी गोष्ट आहे मित्रांनो, ही गोष्ट कुठल्या तारखेनुसार नाही, तिथीनुसार आहे। आणि तो आता 26 तारखेपर्यंत तो साजरा केला जाणार आहे। जानेवारीच्या 14 तारखेपासून 26 तारखेपर्यंत। मित्रांनो, ह्या महाकुंभमेळ्याचा लाभ आपल्याला मिळावा, तो आपण प्राप्त करावा, यासाठी जगभरातून साधू संत, संन्यासी, भक्त जे परमेश्वराला भेटू इच्छितात, जे परमेश्वराशी आपलं संपर्क साधू इच्छितात, त्याच्याशी एकरूप होऊ इच्छितात, ते सगळे तिथे उपस्थित होणार आहेत। मित्रांनो, आपल्यालाही जर जायची इच्छा असेल तर आपणही अवश्य जाऊ शकता। असो मित्रांनो, आपला जो विषय आहे तो म्हणजे कोणता आहे तर परमेश्वराला प्राप्त करण्याचा सोपा मार्ग। त्यानुसार मी तुम्हाला मंत्र आणि तंत्र ह्या विषयावरती काही मुद्दे मांडलेले। मंत्र म्हणजे मनावरती ताबा ठेवणं, तंत्र म्हणजे तनावरती ताबा ठेवणं। आता मंत्र अनेक आहेत, त्याच्यातील महान मंत्र, मोठा मंत्र तो म्हणजे ओहमपासून सोहमपर्यंत। त्याच्यानंतर दुसरा एक महामंत्र आहे तो म्हणजे गायत्री मंत्र, आणि तिसरा जो महामंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र। मित्रांनो, हे जर मंत्र आपण आयुष्यात योग्यरित्या, योग्य तऱ्हेने, योग्य स्वरात, योग्य लयामध्ये
जर आपण ते म्हटले गायलेत, ते ध्वनी जर आपल्या मुखातून निघाले, तो शब्दोच्चार आपल्या मुखातून निघाला, तर त्याच्यातून जी वातावरणातील होणारी जी ऊर्जेमधील आणि आपल्या ध्वनीतून होणारी जी अभिक्रिया आहे, त्या अभिक्रियेतून आपण या परमेश्वराशी, या ईश्वराशी, या सृष्टीशी एकरूप होऊ शकतो. त्या पंचमहाभूताशी आपण एकरूप होऊ शकतो, जे ब्रह्मांडी हे पिंडी. मित्रांनो, आज आपण जो मंत्र घेणार आहोत तो मंत्र कोणता असणार आहे, तर महामृत्युंजय मंत्र. तर हा महामृत्युंजय मंत्र कसा म्हणायचा हे थोडक्यात आपण समजून घेऊ. मित्रांनो, तरीसुद्धा तुम्ही म्हणाल आज उठलो आणि उद्या तयार झालो, असं होत नाही मित्रांनो. ही हळद हो गोरे असं होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागणार. तुम्हाला ते साध्य करण्यासाठी अगदी पराकाष्ठा करावी लागणार. तुम्ही म्हणाल एका दिवसात, 2 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात, महिन्याभरात, 2 महिन्यात नव्हे मित्र. हळूहळू ती गोष्ट आपण प्राप्त करू शकतो. मूल जन्माला घालण्यासाठी सुद्धा आपल्याला 9 महिने आपल्याला प्रतीक्षा करावी लागते, इंतजार करावा लागतो 9 महिने, आणि त्याच्यानंतरच तो मूल प्राप्त होते, मूल जन्माला येते. आता मनुष्य प्राण्याचं म्हणतो मी, इतर प्राण्याचं म्हणत नाही. त्याला 9 महिने लागतात असं नाही. प्रत्येक प्राण्याचा जन्म हा त्या प्राण्याच्या जन्माच्या कालावधीप्रमाणे असतो. मनुष्य प्राण्याचा हा जन्म 9 महिन्यानंतर होतो. बऱ्याच वेळा 7 महिन्यातसुद्धा होतो, 8 महिन्यातसुद्धा होतो. म्हणजे त्याच्यामागची कारणं वेगळी आहेत. त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ करू. पण आपल्याला सृष्टीच्या नियमाप्रमाणे 9 महिने लागतात. याचा अर्थ काय होतो, ही हळद हो गोरी नव्हे. त्यामुळे मी एक तुमच्याकडे नम्र विनंती करतो की आपण असं काही कोणतीही गोष्ट करू नका, असं काही कोणत्याही प्रकारे मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करू नका, चुकीच्या प्रकारे मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तुमच्या जीवनावरती त्याचा विपरीत परिणाम होईल. मित्रांनो, लक्षात घ्या, सुरीचा वापर हा आपण सिझरिन करण्यासाठी म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी करू शकतो, शस्त्रक्रिया करण्यासाठी सुद्धा करू शकतो, आणि एखादा जीव घेण्यासाठी करू शकतो. त्याच सुरीचा वापर. जी शस्त्रक्रिया करण्यासाठी जी आपण सुरी, चाकू, जे काय हत्यार वापरू, त्या हत्याराचा वापर आपण एखाद्याचा जीव घेण्यासाठी सुद्धा करू शकतो. म्हणून मंत्राचं तसंच आहे. कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही आयुष्यात आपण आता हा आपण सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या कामासाठी करू शकतो, समाजासाठी करू शकतो, समाजाच्या उद्धारासाठी करू शकतो, आणि तसाच त्याचा वापर खोटं नेरेटिव्ह, खोट्या गोष्टी, भ्रम निर्माण करणं, दिशाभूल करणं यासाठीही वापरू शकतो. आता त्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे, कशा तऱ्हेने करायचा आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ज्यांना खरोखरच ईश्वर प्राप्ती करायची, परमेश्वर प्राप्ती करायची, त्या परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर मी तुम्हाला काही माध्यम सांगतो आहे, काही उपाय सांगतो आहे. पण ते उपाय समजून घेताना त्या प्रत्येक उपायावरती आपल्याला काटेकोर काम करणं गरजेचं आहे. काटेकोर काम करणं गरजेचं आहे. हे मित्रांनो लक्षात घ्या. अगदी डोळ्यात पाणी, तेल टाकून, आपण म्हणतो ना, डोळ्यात तेल टाकून अभ्यास कर. तेल टाकून म्हणजे तेल नाही टाकायचं आहे, याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे आपल्याला मनन चिंतन करून त्याचा ध्यास धरणं गरजेचं आहे. ती इच्छाशक्ती असणं गरजेची आहे, आणि ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला सर्वस्व अर्पण करण्याची गरज आहे. आता आपण येऊ त्या मंत्राकडे. काल आपण जो मंत्र घेतला होता तो मंत्र होता गायत्री मंत्र, ओम भूर्भुवः स्वहा. तो कसा म्हणायचा मी थोडक्यात तुम्हाला सांगितले. आता कदाचित तुम्हाला व्हिडिओमधून सांगताना म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला असेल. शेवटी हे एक तंत्र आहे, एक काय म्हणतात त्याला, एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. जर तुम्हाला तो तंतोतंत समजून घ्यायचा असेल तर तो प्रत्यक्षात तुम्ही समजून घेऊ शकता. कुठेतरी आवाजामध्ये, लयामध्ये, स्वरामध्ये कुठेतरी फरक जाणवेल तुम्हाला.
मी ज्यावेळी प्रत्यक्षात म्हणतो आहे त्या आवाजामध्ये, त्या लयामध्ये, त्या स्वरामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतो आहे, त्याच्यामध्ये थोडासा फरक होऊ शकतो, 19-20 होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगतो आहे की ही एक हे सांगतो आहे, मी माध्यम सांगतो आहे. तुम्हाला गुरुची सुद्धा गरज असते. गुरु विना कोण दाखविल वाट. मित्रांनो, एकलव्याने सुद्धा गुरुकडून दीक्षा घेतलेली आहे, गुरुकडून ज्ञान घेतलेलं आहे, प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्षात. तर तुम्ही एकलव्य आहात की नाही हे तुम्ही ठरवा, की तुम्ही अर्जुन आहात. जर अर्जुन असाल तर तुम्हाला साक्षात गुरुची आवश्यकता लागेल, द्रोणाचार्याची आवश्यकता लागेल. जर तुम्ही एकलव्य असाल तर तुम्ही गुरुच्या माध्यमातून, त्याच्या स्वरूपातून, सांकेतिक स्वरूपातून तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता. मग तो गुरु आताचे गुरु नाही, त्याला आपण सद्गुरू म्हणतो. ते सद्गुरू असायला पाहिजे. तो सद्गुरू असो, षडविकाराने तो ग्रस्त नसेल, षड आकाराने तो ग्रस्त नसेल, आकारसुद्धा नसावा आणि विकारसुद्धा नसावा, असा तो सद्गुरू असो. मित्रांनो, आपण येऊया या मंत्राकडे, महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिव वंदना मृत्युर्मुक्षीमामृता. त्या मंत्राकडे घ्या. तो मंत्र कसा आहे तो समजून घ्या. आपली ध्यानमुद्रा लक्षात ठेवा. दोन्ही आपल्या गुडघ्यांवरती पद्मासनामध्ये बसायचं आणि पद्मासनामध्ये बसून आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती हे मुद्रा ठेवायची आहे. ध्यानमुद्रेमध्ये आपल्या अंगठा आणि पहिलं बोट हे आकाशाच्या दिशेने असावं आणि एकदम शांत होऊन, मन शांत करून मंत्राला सुरुवात करू शकतो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मुक्षीमामृता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मुक्षीमामृता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मुक्षीमामृता. मित्रांनो, हा मंत्र आपण म्हणतोय, त्याचा स्वर, लय, ध्वनी त्या प्रकारे व्हायला पाहिजे. म्हणजे वातावरणातील जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी ते संयोग होईल, त्याच्याशी त्याचं अभिक्रिया होईल आणि त्या अभिक्रियेतून एक आपली जी पंचमहाभूत आहेत ते काय होतील, संचलित होतील, ते कार्यरत होतील. आणि जे ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडी तेच मिळेल, त्या दोघांची काय होईल, संयोग होईल, त्याच्याशी आपण एकरूप होऊ. तोच हा परमेश्वर. ही सृष्टी म्हणजे परमेश्वर, हे पूर्ण ब्रह्मांडच म्हणजे परमेश्वर. तो ब्रह्मांड नायक म्हणजे तोच. मित्रांनो, लक्षात घ्या, सांकेतिक स्वरूपात आपण अडकून राहूया ना. सांकेतिक स्वरूपसुद्धा महत्त्वाचं आहे. सांकेतिक स्वरूपसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण ते बेसिक आहे. ते बेसिक आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण त्या सांकेतिक स्वरूपानुसारच, त्या सांकेतिक स्वरूपानेच हळूहळू एक एक पायरी आपण पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ मित्रांनो, जेव्हा आपण लहान असतो, अगदी शिशुवर्गात असतो, त्यावेळी ते सांकेतिक स्वरूप आपल्यासमोर ठेवलं जाते. आई कमळ बघ, तो चेंडू, तो सफरचंद, म्हणजे चित्रस्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात आपल्याला ते शिकवलं जातं, त्या सांकेतिक स्वरूपात.
त्या अक्षराची ओळख करून दिली जाते, त्या अक्षरांची ओळख करून दिली जाते, शब्दांची ओळख करून दिली जाते, त्या वस्तूंची ओळख केली जाते. हळूहळू जसं आपण शिकत जातो, एक एक इयत्ता पुढे जात असतो, छोटा शिशू, मोठा शिशू, पहिली, दुसरी, तिसरी, हळूहळू त्या सांकेतिक स्वरूपातून मग आपण बाहेर पडतो. मित्रांनो लक्षात घ्या, त्या स्टेजला, त्या स्थितीला, त्या स्तरावरती आपल्याला त्या सांकेतिक स्वरूपाची आवश्यकता लागत, पण सुरुवातीला त्या सांकेतिक स्वरूपाची आवश्यकता आहे. कारण आपण कोणाशी बोलतोय, कोणाशी चर्चा करतोय, कोणाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते सांकेतिक स्वरूप आपल्यासमोर असते. मग ते तस्बिरीत असो, मूर्तीतून असो, एका वृक्षातून असो, एखाद्या प्राण्यातून असो, नदीतून असो, पर्वतातून असो, कोणत्याही स्वरूपात असो. अगदी दगड जरी ठेवला त्याला आकार नाही, पण त्या आकारामध्ये त्या आकार विकार जो असतो, त्या आकार विकारातून सुद्धा आपल्याला ते मूर्त स्वरूप दिसते. जे मनी भावते तेच पावते. मित्रांनो लक्षात घ्या, त्यामुळे सुरुवातीच्या क्षणाला आपल्याला सांकेतिक स्वरूप हेच महत्त्वाचं आहे. पण हळूहळू ज्यावेळी तुम्ही त्या परमेश्वराशी, त्या ब्रह्मांडाशी, त्या पंचमहाभूताशी एकरूप होतात, त्यानंतर तुम्हाला सांकेतिक स्वरूपाची आवश्यकता लागत नाही. मित्रांनो ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात आलं का? बघा, आपण याच्यावरती चर्चा करू. आणखीन एक मंत्र मी तुम्हाला सांगेल, तो थोडासा सोपा आहे, पण तो पण मोठा मंत्र आहे. ओम नमः शिवाय. तो मंत्र कसा म्हणायचा, त्याच्यामागे काय अर्थ आहे, काय तथ्य आहे, काय सत्य आहे, काय वास्तव आहे, हे मी तुम्हाला सांगेन. आपण त्या परमेश्वराशी एकरूप होऊया. पण कधी करायचं आहे, ह्या सगळ्या क्रिया सुरुवातीला तुम्हाला पहिल्या प्रहरी, म्हणजे 3:30च्या नंतर, 3 नंतर पहिलं प्रहर, त्या पहिलं प्रहरी ही क्रिया तुम्ही करा. त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. बघा जमते आहे काय, बघा शक्य होते आहे का. वास्तव, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.